श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 13 जानेवारीला म्हणजे सोमवारी आलेली आहे भोगी व शाकंभरी पौर्णिमा. तर हे दोन्हीही एकाच दिवशी आलेलं आहे. नवीन वर्षाला सुरुवात झाली की पहिलाच येणारा सण म्हणजे मकर संक्रांती. मकर संक्रांतीच्या सणाचे 3 दिवस असतात. एक पहिला दिवस असतो तो म्हणजे भोगी, दुसरा दिवस असतो तो म्हणजे मकर संक्रांत आणि मकर संक्रांतीचा दुसरा दिवस असतो तो म्हणजे किंक्रात. तर हे 3 दिवस जे आहेत तर ते मकर संक्रांतीचे सण म्हणून साजरे केले जातात. आणि या सणाच्या वेळेमध्ये जे काही सकारात्मक लहरी असतात तर त्या पृथ्वी तलावरती खूप जास्त प्रमाणामध्ये असतात. वर्षी मकर संक्रांती जी आहे तर ती 14 जानेवारी 2025 मंगळवारी आलेली आहे आणि भोगी ही 13 जानेवारीला आलेली आहे. भोगीच्या दिवशी आपण अनेक भाज्या मिक्स करतो आणि त्यापासून एक वेगळीच भाजी तयार करत असतो. त्या भाजीला मिक्स भाजी खेंगट असंही म्हटलं जातं. त्याचबरोबर तीळ लावून बाजरीची भाकरी तयार करतो आणि ही तीळ लावलेली बाजरीची भाकरी आणि भोगीची जी भाजी आहे तर त्याचा नैवेद्य हे आपण देवांना दाखवत असतो. तर पहा, यावर्षी भोगीच्याच दिवशी पौर्णिमा आलेली आहे. त्यामुळे या दिवशी खूप मोठा संयोग तयार झालेला आहे आणि ही पौर्णिमा शाकंभरी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. तर या अतिशय प्रभावी दिवशी पौष पौर्णिमा किंवा शाकंभरी पौर्णिमा या नावाने या पौर्णिमेला ओळखलं जातं. या दिवशी भोगी देखील आलेली आहे. तर या दिवशी आपल्याला अत्यंत प्रभावशाली उपाय करायचा आहे. तर तुम्ही भोगी नाही केली तरीही चालेल, परंतु हा एक उपाय जर तुम्ही केला ना त्याचं पुण्यफळ हे तुम्हाला नक्की प्राप्त होईल. तर एका नारळाचा आपल्याला उपाय करायचा आहे. तर या नारळाचा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या मागील सर्व वाईट भोग जे असतील, इडापिडा असतील तर ते सर्व संपून जातील. जे काही दोष अडचणी असतील त्या दूर होतील आणि लक्ष्मीच्या कृपेने वर्षभर आर्थिक भरभराट होईल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे आणि हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलचीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघावा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला, माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर देखील करा. भोगीचा अर्थ असाही आहे की या दिवशी जे काही आपण भोगलेले आहेत किंवा जे काही भोग आपल्या मागं लागलेले आहेत तर त्याचा नाश व्हावा आणि आपल्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी यावे असाही असतो. याची अशी एक म्हण देखील आहे की जो ना खाई भोग तो सदाही रोगी असंही म्हटलं जातं. त्यामुळे या दिवशी भोगीची मिक्स भाजी तयार केली जाते आणि त्यामध्ये तिळाचा समावेश करून बाजरीच्या भाकरीला तीळ लावून आपण ही भाजी आणि भाकर जे आहे तर ते या दिवशी ग्रहण करत असतो. म्हणूनच ही भोगी साजरी केली जाते. पहा, शाकंभरी पौर्णिमा ही अतिशय महत्त्वाची मानली जाते. या दिवशी आपण देवीची पूजा उपासना करत असतो, कारण शाकंभरी नवरात्र चालू झाले की शाकंभरी पौर्णिमा ही येत असते. शाकंभरी पौर्णिमेला आपल्या कुलदेवीची, अन्नपूर्णा मातेची, त्याचबरोबर आपल्या माता लक्ष्मीची पूजा अर्चा करायची असते. ही भोगी आणि पौर्णिमा एकाच दिवशी आल्यामुळे पृथ्वी तलावरती एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आपल्या घरामध्ये जी काही नजर दोष लागलेला आहे, काही वाईट शक्ती, काही इडापिडा असेल तर ती संपून जावी, आपल्या घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती व्हावी यासाठी या दिवशी भरपूर अशा सेवा आणि उपाय केले जातात. नारळ हे किती पवित्र आहे हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळेच आपल्याला नारळाचा हा एक उपाय करायचा आहे. नारळामध्ये वाईट शक्ती शोषून घेण्याची किती क्षमता असते हे सर्वांनाच माहीत आहे. आपण पहा, अमावस्येच्या दिवशी घरामध्ये कर्पूर होम करत असतो. कर्पूर होम यासाठीच केला जातो की आपल्या घरातील जे काही नकारात्मकता आहे, वाईट शक्ती आहे, इडापिडा आहे तर ती या नारळामध्ये सामावून आपल्या घरातील जे संकट अडचणी से संपूर्णपणे दूर व्हावेत यासाठी हा कर्पूर होम घरामध्ये केला जातो. पहा, आपण या भोगीच्या दिवशी भोगीची भाजी तर करायचीच आहे, त्याचबरोबर बाजरीची भाकर तीळ लावून करायची आहे आणि आपल्या घराची सुख शांती
समृद्धी आपल्या घरामध्ये नांदावी, आपल्या घराची भरभराट व्हावी यासाठी काही सेवा देखील घरामध्ये करायच्या आहेत. आपल्याला विष्णू सहस्रनाम, लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र, व्यंकटेश स्तोत्र या सेवा देखील घरामध्ये करायच्या आहेत. हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला सोमवारी भोगीच्या दिवशी 13 जानेवारीला संध्याकाळी करायचा आहे. आता संध्याकाळी कधी? संध्याकाळी 6च्या नंतर रात्री 9 वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही करू शकता. त्यानंतर तुम्हाला जी लक्ष्मी येण्याची वेळ आहे तर या वेळेमध्ये दिवा लावत असतो आपण, तर आपल्या देवघरामधला दिवा लावायचा, तुळशीपासला दिवा लावायचा आणि एक आपल्या उंबरठ्याच्या बाहेर दिवा लावायचा आहे. धूप दीप अगरबत्ती आपल्याला ओवाळायची आहे. धूप दीप अगरबत्ती लावून या प्रसन्न वातावरणामध्ये हा उपाय आपल्याला करायचा आहे. या उपायासाठी आपल्याला एक नारळ लागणार आहे. आता हा नारळ तुम्ही अगोदर पूजेमध्ये वापरलेला असेल तर तो चालणार नाही. तुम्ही एक चांगला आणि पूजेमध्ये न वापरलेला किंवा नवीनच नारळ तुम्हाला घेऊन यायचा आहे. हा नारळ तुम्ही पाणी असणारा आणायचा आहे. घरी नारळ आणल्यानंतर तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. त्यानंतर तो नारळ तुम्हाला घेऊन तुमच्या देवघरापाशी बसायचा आहे. आसन टाकून बसायचा आहे. एक पिवळ्या कलरचा कपडा तुम्हाला घ्यायचा आहे. तसेच जर तुमच्याकडे पिवळ्या कलरचा कपडा नसेल तर लाल कलरचा कपडा घेतला तरी चालेल. आता तुम्हाला हा नारळ जो आहे तर तो त्या पिवळ्या कलरच्या कपड्यावरती देवांच्या समोरच ठेवायचा आहे आणि त्याची शेंडी जी आहे तर ती तुम्हाला देवांकडे करायची आहे. आता या नारळावरती तुम्हाला त्रिशूळाचं चिन्ह काढायचं आहे. आता शेंदूर असेल तुमच्याकडे तर शेंदुराच्या साहाय्याने हे त्रिशूलाचं चिन्ह तुम्हाला काढायचं आहे. जर तुमच्याकडे शेंदूर नसेल तर तुम्ही कुंकवाच्या साहाय्याने यावरती त्रिशूल हे काढू शकता. आता तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे. पिवळी मोहरी त्या नारळावरती आणि थोडीशी नारळाच्या खाली टाकायची आहे. हे नारळ त्या कपड्यामध्ये तुम्हाला गुंडाळून घ्यायचं आहे. त्याची गाठ मारायची आहे आणि त्यानंतर हे दोन्ही हातामध्ये पकडायचं आहे. ही नारळ जो हातामध्ये पकडलेला आहे त्यावेळेस तुम्हाला असं बोलायचं आहे की हे परमेश्वरा, माझ्या घरामध्ये जे काही इडापिडा, वाईट संकट, काही दोष किंवा काही वाईट भोग असतील तर ते टळून जाऊ दे. काही दोष घराला लागलेले असतील तर ते नष्ट होऊन जाऊ दे. घराला कोणाची नजर लागली असेल तर ती दूर होऊ दे. शत्रुबाधा झालेली असेल तर ती सुद्धा दूर होऊ दे, अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आपल्या घराची, मुलांची, पतीची प्रगती होऊ दे, घराची भरभराट होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला एक वेळा कालभैरव अष्टकमचं पठण करायचं आहे आणि एक वेळा वल्घा सुक्तमचं पठण तुम्हाला त्या नारळावरती करायचं आहे. तर वल्घा सुक्तम आणि कालभैरव अष्टकमचं तुमचं पठण करून झालं की हा नारळ घेऊन तुम्हाला संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे. संपूर्ण घरामध्ये जेवढ्या रूम असतील तेवढ्या रूममधून तो नारळ तुम्हाला फिरवायचा आहे. आणि त्यानंतर हे नारळ तुम्ही घरातून फिरवत असताना तुम्हाला मनामध्ये सकारात्मक विचार करायचे आहेत. म्हणजेच माझ्या घरातील जे वाईट शक्ती असतील, वाईट दोष अडचणी असतील ते संपूर्णपणे नष्ट होऊन जाऊ दे आणि माझ्या घराची प्रगती होऊ दे. आणि त्याचबरोबर आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा सुद्धा जप हा करायचा आहे. आणि हे नारळ घेऊन तुम्हाला मुख्य दरवाजामध्ये यायचं आहे. मुख्य दरवाजावरून सुद्धा हे नारळ तुम्हाला 7 वेळा गोल म्हणजे ओवाळायचं आहे. म्हणजे जसा घड्याळाचा काटा फिरतो तसे तुम्हाला ओवाळायचं आहे. हे नारळ घेऊन तुम्हाला डायरेक्ट घराच्या बाहेर जिथे वाहतं पाणी असेल त्या ठिकाणी घेऊन जायचं आहे. त्यानंतर हे नारळ तुम्हाला त्या वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे आणि मनामध्ये असा विचार करायचा आहे की माझ्या घरातील सर्व इडापिडा, जे काही दोष अडचणी असतील ते संपूर्णपणे नष्ट झालेल्या आहेत, असा मनामध्ये भाव तुम्हाला ठेवायचा आहे. नारळ तुम्ही एकदा सोडला की परत मागे वळून पाहायचं नाही. डायरेक्ट घरी यायचं आहे, हातपाय धुवायचे आहे आणि त्यानंतरच घरामध्ये प्रवेश करायचा आहे. तर असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय तुम्हाला या भोगीच्या दिवशी शाकंभरी पौर्णिमेला करायचा आहे. तर चला इथेच थांबवते. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.